खेळ नशिबाचा भाग 6. सायली म्हणाली, मला तुमची मदत हवी आहे. थोडी टेन्शनमध्येच वाटत होती ती. युगवीर म्हणाला, इथून पडून जाण्यासाठी का? त्याने तिच्याकडे बघतच विचारलं. सायली म्हणाली, नाही, मी असा काहीच विचार करत नाही आहे. तिने घाबरून नाही मध्ये मान हलवून सांगितलेलं होतं. युगवीर म्हणाला, ओके, बोल ना, काय हवं आहे तुला? त्याने मोबाईल बाजूला ठेवत काय विचारायचं आहे तर? तो असा म्हणाला. सायली म्हणाली, ते माझं घर, बिझनेस आणि गावातील प्रॉपर्टी सगळ्यांवर माझ्या मामा मामीने जबरदस्तीचा ताबा मिळवलेला आहे. पण अजूनही सगळं माझ्याच नावावर आहे. ते सगळं मला त्यांच्याकडून मिळवून द्याल का? बोलताना ती खूप आशेने त्याच्याकडे बघत होती. तिच्या आईबाबांनी एवढं मेहनतीने तिच्यासाठी सगळं काही केलेलं होतं. ते सगळं असंच ती मामा मामीला हडपू देणारच नव्हती. एवढे वर्ष ती फक्त संधीची वाट बघत होती. कधी एकदा संधी भेटते आणि कधी एकदा त्यांना घरातून बाहेर काढते, असं झालेलं होतं तिला. पण आता तिला संधी भेटली होती. युगवीर म्हणाला, ओके, आपण हनीमूनला जायच्या आधी ते सगळं तुला भेटेलच. तिने जे मागितलं होतं ते. त्यामुळे त्याला काही नुकसान होणारच नव्हतं म्हणा. म्हणून तो लगेच तयार सुद्धा झाला होता. सायली म्हणाली, थँक्यू सो मच. ती खूप खुश होऊन म्हणाली होती. तो काहीच बोलला नाही, पण त्याच्या डोक्यात विचार सुरू झालेले होते, जे त्याने चेहऱ्यांवर दिसू दिले नाहीत. मला स्वतःला त्या दोघांना हाताला धरून बाहेर काढायचं आहे, ती म्हणाली आणि तो दात खाऊन तिच्याकडे रागात बघत होता. मी वेगळा काहीच विचार करत नाही आहे. तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही चला माझ्यासोबत. तिला त्याच्या रागाचं कारण समजलेलंच होतं. अचानक असं हक्क दाखवून ती आपल्याकडं काहीतरी मागेल असं त्याला कधीच वाटलेलं नव्हतं. युगवीर म्हणाला, ओके, पण जराही चालाकी केलीस तर आय स्क्वेअर, मी एवढी खतरनाक शिक्षा देईल ना तुला, की तू आठवणच ठेवशील. मरणासाठी तरसशील तू, पण मी तुला जिवंत ठेवून रोज मरण्यापेक्षा जास्त भयंकर यातना देईल. तो तिला धमकीच्या स्वरात म्हणाला होता आणि तिला धडकीही भरलेली होती. लगेच डोळ्यात भीती जमा झालेली होती तिच्या. तिने होकार मारती एक मान डोलावली. अर्ध्या तासाने रेडी राहा, आपण तुझ्या घरी जातोय, बोलून तो निघून गेला. ती लगेच जागेवरून उठली आणि 10 मिनिटातच तयार होऊन खाली आली. सायली म्हणाली, सीता, युगवीर कुठे आहेत? तो कुठं दिसत नव्हता, म्हणून तिने आत्ताच बाहेरून आत येत असलेल्या सीताला विचारलेले होते. सीता म्हणाली, मॅडम, बॉस त्यांच्या स्टडी रूममध्ये असतील. तुम्हाला काही हवं होतं का? सीता खूप आदराने म्हणाली होती. सायली म्हणाली, नाही, माझं त्यांच्याकडे काम होतं, मी तिथेच जाते. ती बोलून वळालीच होती की सीता म्हणाली, नो मॅडम, बॉसला कामाच्या वेळी स्टडीमध्ये डायरेक्ट जाऊन डिस्टर्ब केलेलं अजिबात आवडत नाही त्यांना. तुम्ही त्यांना विचारून मगच आतमध्ये जा. सीता तिला नीट समजावून सांगत होती. सायली म्हणाली, पण मी कसे विचारू त्यांना? खूपच मोठा प्रश्न पडलेला होता तिला आता. सीता म्हणाली, मॅडम, कॉल करून विचारू शकता ना तुम्ही त्यांना, सीताने सुचवले. सायली म्हणाली, मी माझा मोबाईल रूममध्येच विसरून आलेले आहे. सीता म्हणाली, इट्स ओके मॅडम, तुम्ही माझ्या मोबाईलवरून फोन करू शकता. म्हणत सीताने युगवीरचा नंबर डायल करून मोबाईल सायलीकडे दिला. युगवीर म्हणाला, येस. सायली म्हणाली, मी बोलते सायली. ती थोडी घाबरतच बोलत होती. असं कॉल केलेला त्याला आवडतं की नाही म्हणून ती घाबरत होती. युगवीर म्हणाला, बोल ना, तो शांतपणे म्हणाला. सायली म्हणाली, मी तयार होऊन आले, आपल्याला जायचं होतं ना, तुम्ही दिसला नाहीत म्हणून कॉल केला तुम्हाला. तो शांत वाटला म्हणून तिची भीती थोडी कमी झालेली होती. युगवीर म्हणाला, येतो मी 5 मिनिटांमध्ये, तो म्हणाला आणि लगेच फोन कट केला. सायली म्हणाली, थँक्यू सीता. सीताला तिचा मोबाईल परत देत म्हणाली होती. सीता म्हणाली, वेलकम मॅडम, अजून काही हवं आहे का तुम्हाला? सायली म्हणाली, नो नो, काही हवं असेल तर मी सांगते तुला. सीता म्हणाली, ओके मॅडम, म्हणत सीता तिथून निघून गेली. तेवढ्यातच बुटांचा टकटक आवाज करत तो जिना उतरताना तिला दिसला होता. एका हातामध्ये मोबाईल, जो त्याने कानाला लावलेला होता, दुसऱ्या हातात पॅन्टीच्या खिशात होता. डोळ्यांवर काळा गॉगल चढवलेला होता. रुबाबात खाली येत होता तो. त्याला बघून सायली जागी स्तब्ध झालेली होती.
यावेळी भीतीने नाही तर ती त्याच्याकडे आकर्षित झालेली होती. एवढा सुंदर व्यक्ती आपला नवरा आहे या विचारानेच तिचं हृदय खुशीने नाचत होतं. ती एकटक त्यालाच बघत होती. खूप सुंदर दिसत होता तो आज. तो जवळ जवळ येत होता तरी तिने पापणी सुद्धा हलवलेली नव्हती. श्वास घेण्याचा वेग वाढलेला होता तिचा. शेवटी तो तिच्या समोर येऊन उभा होता. तरीही ती त्याला तशीच बघत होती. स्वीटहार्ट, तिची नजर आपल्यावर आहे हे बघून न राहून त्याने 2 सेकंद तिच्या ओठांवर ओठ टेकवले होते आणि लगेच बाजूला झाला. त्याचा स्पर्श होताच ती भानावर आली आणि गोंधळून त्याच्याकडे बघत होती. युगवीर म्हणाला, चल निघूया का आता? तिची नजर त्याला समजलेलीच होती, पण त्याने दुर्लक्ष केले. सायली म्हणाली, तिने हुंकार भरला. तो पुढं चालत होता आणि ती त्याच्या मागे मागे चालत होती. ड्रायव्हरने आधी त्याच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा तो गाडीमध्ये जाऊन बसला. मग ड्रायव्हरने तिच्यासाठी सुद्धा दार उघडलं. तीही गाडीत जाऊन बसली होती. दोघेही मागच्या बाजूला बसलेले होते. त्याने ड्रायव्हरला आधीच सरळ सांगितलं असेल म्हणून ड्रायव्हरने काहीही न विचारता गाडी स्टार्ट केली. ती खिडकीतून बाहेर बघत होती. खूप छान वाटत होतं तिला. घरात कोंडून राहायची सवय नव्हती ना तिला, म्हणून आता बाहेर पडून बरं वाटत होतं तिला. तो नसलेल्या नजरेने तिच्याकडेच बघत होता. काही मिनिटांनी त्याने गाडीचं पार्टिशन चालू केलं आणि तिला काही कळायच्या आत तिला स्वतःजवळ ओढून घेतलं होतं. ती घाबरून त्याच्याकडेच बघत होती. त्याचे लाल झालेले डोळे तिच्या ओठांकडे बघत होते. तिने स्वतःला त्याच्या हातातून सोडवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला होता, ज्याचा काही उपयोग झाला नाही. त्याने दोन्ही हाताच्या उंजडीत तिची मान धरून तिच्या ओठांचा ताबा मिळवलेलाच होता. त्या डीप किसमुळे हळूहळू तिची स्वतःला सोडवण्याची हालचाल बंद झालेली होती आणि लगेच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. हळूहळू त्याचा एक हात मान सोडून खाली सरकायला लागलेलाच होता. खूपच हळुवारपणे तो तिच्या शरीरावर हात फिरवत होता, म्हणून तिला शरीरावर मोरपीस फिरत असल्यासारखं वाटत होतं. तिचेही श्वास वाढलेले होते आता. अंगांवर शहारे येत होते तिच्या. तिलाही त्याचा तो स्पर्श आवडायला लागलेला होता. तो तिचे ओठ सोडून खाली येतच होता की गाडी अचानक थांबली. आपण पोचलोय हे त्याला समजलं होतं, म्हणून त्याने तिच्यापासून दूर होत स्वतःचा अवतार नीट केला होता. तिलाही समजलेलं होतं, म्हणून तिनेही स्वतःचा अवतार नीट केला. तोपर्यंत तो गाडीतून उतरला होता, म्हणून तीही उतरली. स्वतःचं घर डोळ्यांसमोर बघून तिच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. युगवीर म्हणाला, आज जायचं का आता? तो म्हणाला. तसं तिने डोळे पुसून होकार मार्तिक मान डोलावली होती. दोघे घरात गेले. शारदा म्हणाली, कुठं मेली होतीस ग अवदसा कुठली? कुणासोबत तोंड काळं करून आलीस तू आता? आणि हा कोण आहे ग तुझा मजनू? घरापर्यंत आणायला लाज नाही वाटली का ग तुला? ती घरात पाय ठेवताच हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली मामी उठून तिच्याकडे जात तिचे केस धरून म्हणाली होती, आता कशाला आली इथे तू? याला घेऊन अजून आमचं नाव बदनाम करायचं बाकी आहे वाटतं तुझं. चल निघ इथून आता. मामीने अक्षरशः तिला घरातून बाहेर काढण्यासाठी धक्का मारलाच होता की युगवीरने तिला धरलं. युगवीर म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची? सायलीवर हात उचललेला बघून युगवीर रागातच मामींवर बरसलेलाच होता. मामी त्याच्या आवाजाने दचकून 2 पावलं मागे सरकलीच होती. त्याने पुढं होऊन मामीचा गळा आवळून धरलेला होता. स्वतःला सोडवण्यासाठी मामी झटतच होती, पण तो काही सोडायला तयार नव्हता. सायली म्हणाली, प्लीज सोडा ना, प्लीज. तुम्हाला आठवत आहे ना मी तुम्हाला एक रिक्वेस्ट केलेली होती. सायली पुढे होऊन मामीला सोडवण्याचा प्रयत्न करतच होती. त्याने एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकून मामीला सोडलं. एवढा वेळ गळा आवळल्या गेल्यामुळं मामीला श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळं मामी स्वतःचाच गळा धरून मोठमोठे श्वास घेत होती. कपाळांवर घाम जमा झालेला होता तिच्या. भीतीने हातपाय थरथर करत होते. सायली म्हणाली, आताच्या आता माझ्या घरातून तुमचा बोरिया बिस्तरा गुंडाळा आणि निघा. सायली हाताची घडी घालून मामीला म्हणाली होती. शारदा म्हणाली, हे घर आमचं आहे, आम्ही का जाऊ इथून?
मामी पुन्हा तिच्या पातळीवर उतरलेलीच होती. तेव्हाच मामाही तेथे आलेला होता. साहेबराव म्हणाले, काय झालं? ही कधी आली? आणि हा कोण आहे ग? मामा सायलीकडे आणि युगवीरकडे इशारा करत मामीला विचारत होता. शारदा म्हणाली, ही अवदसा आपल्याला आपल्याच घरातून जायला सांगत आहे. मामी सायलीकडे रागात बघत मामाला सांगत होती व सायली म्हणाली, मामा मामी तुम्हालाही हे चांगलंच माहिती आहे की हे घर माझ्या आईबाबांचं आहे. त्यांनी माझ्यासाठी माझ्या नावाने ठेवलेलं आहे. तुम्ही फक्त इथे माझा सांभाळ करण्यासाठी राहत होता. तुम्हाला आठवतंय ना? पण नंतर नंतर मलाच तुम्ही या घरची नोकर बनवून स्वतः मालक असल्यासारखं राहत होता. पण आता बस झालं तुमचं. मी आता लहान राहिलेले नाही आहे. मला स्वतःला आणि माझा बिझनेस सांभाळायला मी सक्षम आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्यावर जे काही उपकार केलेत ना, त्यासाठी धन्यवाद. आता तुम्ही निघा इथून. सायली दोघांना दरवाजांकडे इशारा करून म्हणाली होती. शारदा म्हणाली, आम्ही इथून कुठेही जाणार नाही आहोत. मामी ही धीटपणामुळं म्हणाली होती. युगवीर म्हणाला, कसं नाही जात ना, मी बघतोच आता. एकतर या घरातून निघा, नाहीतर आत्ताच्या आत्ता तुम्हाला या दुनियेतून गायब करेल मी. एवढा वेळ तमाशा बघत शांत उभा असलेला युगवीर खिशातून बंदूक काढत म्हणाला होता. मामा मामी बंदूक बघून खूपच घाबरलेले होते. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतच नव्हते. सायली म्हणाली, चला निघा आता. सायलीने मामीच्या हाताला धरून धक्के मारून घराबाहेर काढलेलं होतं. मग मामाही मामीच्या मागे घराबाहेर गेला होता. आणि हो, तुमचं सामान राहिलं वगैरे बहाण्याने करून इथे यायची काहीच गरज नाही आहे. तसंही तुम्ही इथे राहायला येताना खाली आतच आलेला होतात, म्हणून इथे तुमचं असं काहीच नाही आहे. जे काही आहे ते माझ्या बाबांच्या पैशाने घेतलेलं आहे, तर ते घेऊन जाण्याचा प्रश्न आलाच नाही. बोलून तिने धाडकन त्यांच्या तोंडांवर दरवाजा आदळला होता. तिचं हे रूप बघून तर युगवीरला आश्चर्याचा झटकाच बसला होता. तो तिच्याकडेच बघत शांत उभा होता. दरवाजा आदळून ती हळूहळू पावलं टाकत त्याच्या जवळ गेली. सायली म्हणाली, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे मी माझ्या आईबाबांचं घर वाचू शकले. त्यांनी खूप मेहनत करून हे सगळं माझ्यासाठी उभं केलेलं होतं. त्यांची मेहनत वाया जाण्यापासून आज वाचवलेली आहे तुम्ही. ते तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आणि समाधान सुद्धा होतं. युगवीर म्हणाला, ठीक आहे, चल आता घरी. आपल्याला निघायचं सुद्धा आहे. 4 तासांनी फ्लाईट आहे आपली. तो चेहऱ्यांवर काहीच भाव न ठेवता म्हणाला होता. आता तिच्याकडे त्याच्यासोबत जाण्या वाचून काहीच पर्याय उरलेला नव्हता. तिने फक्त होकार मार्तिक मान डोलावली. मग दोघेही तिथून निघाले होते. ती आज खूप खुश होती. तिच्या आईबाबांचं घर वाचवलेलं होतं म्हणून तिने. पण तो मात्र विचारातच पडलेला होता. ही मुलगी वाटते तेवढी मूर्ख नाही आहे. वेळ आली की बरोबर तिचं डोकं चालवतेस. ही गोष्ट त्याला समजलेलीच होती. तिने स्वतःच्या बुद्धीचा आणि त्याच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून घेतलेला होता. एवढे वर्ष ती तिच्या मामीचा त्रास सहन करत होती. पण स्वतःच्या घरातून त्या दोघांना बाहेर काढायची तिच्यात तेवढी हिंमत नव्हती. ती योग्य वेळेची वाट बघत होती आणि ती योग्य वेळ आता आलेली होती. तिनेही त्याचा पुरेपूर वापर करून घेतलेला होता आणि त्याला हे बरोबर समजलेलंच होतं. मनातच त्याने तिला शाबासकी सुद्धा दिली. पूर्ण प्रवासात दोघेही शांतच होते. संदीप म्हणाला, सर, एक महत्वाचा कॉल आहे. तो व्हीलमध्ये येता संदीप म्हणाला होता. त्याचा नंबर फक्त काही खूपच महत्वाच्या लोकांकडेच होता. बाकी सगळे कामाचे कॉल संदीपच्या मोबाईलवरच यायचे आणि जास्तच महत्वाचं असेल तर तो युगवीरला लाईनवरच कॉन्फरन्स कॉल घेत होता. सगळी कामं संदीपच बघत होता. फक्त शेवटचा निर्णय युगवीर घ्यायचा. युगवीर म्हणाला, तू तयारी कर, निघायचं आहे आपल्याला थोड्या वेळामध्ये. तो संदीपकडे मोबाईल घेतच सायलीला म्हणाला होता. तिने रूममध्ये जाऊन सगळ्यात आधी मन भरून रडून घेतलं होतं. मामीमुळं मामालाही घरातून हाकलून लावावं लागलं होतं तिला त्याचंच खूप वाईट वाटत होतं. मामाने तिला कधीही त्रास दिलेला नव्हता, पण त्याने कधी मामीला सुद्धा अडवलं नाही. बहुतेक त्याची शिक्षा मामाला मिळाली असेल असं तिला वाटत होतं.
रडून झाल्यानंतर तिला जरा हलकं वाटत होतं. मग तिने जाऊन आंघोळ केली. तिला खूपच गरज होती गरम पाण्याने आंघोळ करायची. आज तिने फिक्कट रंगाचा निळा टॉप आणि जीन्स घातलेली होती. गळ्यात नाजूक अशी चेन घातली होती. हातात घड्याळ घातलेलं होतं तिने. केसांचा बो बांधलेला होता. मेकअपच्या नावावर फक्त आयलाइनर आणि लिप बाम लावलेलं होतं तिने. तरी खूपच सुंदर दिसत होती ती आज. हँडबॅग घेऊन निघतच होती की आपण हनीमूनला जातोय हे तिच्या लक्षात आलं आणि तिच्या काळजात धस्स झाली. आपण एका राक्षसांसोबत जातोय, तो आपल्यासोबत काय करेल हा विचार करून तिला धडकी भरलेलीच होती. ती विचार करत एका जागी स्तब्ध उभी होती. तेव्हाच तो रूम मध्ये आला. युगवीर म्हणाला, झालं का तुझं? त्याचा आवाज येताच ती भानावर आली. सायली म्हणाली, तिने मान खाली घालूनच हुंकार भरला होता. युगवीर म्हणाला, मी 5 मिनिटातच फ्रेश होऊन येतो. बोलून तो वॉशरूम मध्ये निघून गेला. बरोबर 5 मिनिटात तो फ्रेश होऊन कपडे चेंज करून आला होता. त्याने बंद गळ्याचा क्रीम कलरचा टी शर्ट आणि जीन्स घातलेली होती. या लुकमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. लेटेस्ट ग्लो होता त्याच्या चेहऱ्यावर. डोळ्यांवर गॉगल चढवलेला होता. तो म्हणाला आणि तिच्या पुढे निघून गेला. मग तीही त्याच्या मागे मागे गेली होती. ते दोघे गाडीत बसायच्या आधीच एका स्टॉपने बॅग गाडीच्या डिक्कीत ठेवलेली होती. म्हणून ते दोघे गाडीत बसताच ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि डायरेक्ट एअरपोर्टवर थांबवली होती. आता ते दोघे त्यांच्या इच्छित स्थळी म्हणजे युरोपला पोचले होते. आपल्या भारत देशानंतर त्यांचं फेवरेट देश हे युरोपच होतं. इथेही त्यांची बरीच प्रॉपर्टी होती. तो सतत इथे येऊन जाऊन असायचा, पण ती पहिल्यांदाच आलेली होती तेथे. ते दोघे एअरपोर्टवरून मधून बाहेर पडले होते. इथेही त्यांच्यासाठी आधीपासूनच संदीप आणि दर्शन गाडी घेऊन सोबत तयारच होते. ड्रायव्हरनेही त्यांच्यासाठी दार उघडताच तो आतमध्ये जाऊन बसला. मग ड्रायव्हरने तिच्यासाठी दार उघडलं तेव्हा तीही गाडीत जाऊन बसली होती. ती बाहेरील नजारा बघण्यात गुंग होती, पण तो तिचं निरीक्षण करीत होता. इथे पहिल्यांदा आली होती ना ती, म्हणून जरा जास्तच उत्साह आलेला होता तिला. काही वेळातच त्यांची गाडी एका छोट्याशा पण आकर्षक अशा बंगल्यासमोर थांबलेली होती. तेथेही गेट पासून ते बंगल्याच्या चारही बाजूंनी खूप सिक्युरिटी गार्ड होते. कॅमेरेही प्रत्येक जागी लावलेले दिसत होते. आगीतून काढून फुफाट्यात टाकल्यासारखं झालेलं होतं तिला. पण आपल्या नशिबातच असेल की नेहमी कोणीतरी आपल्याला स्वतःचा गुलाम समजून त्याला हवी तशी वागणूक आपल्याला देईल, असा विचार करून तिने एक क्षणासाठी डोळे घट्ट मिटून घेऊन एक सुस्कारा सोडला होता आणि त्याच्या सोबतच घरात बंगलोमध्ये गेली होती. हा बंगलाही तिला खूप आवडलेला होता. लहान होता पण परफेक्ट होता एकदम. सगळे इंजिनियर, कलर पडदे. बंगल्याच्या हॉलमध्ये मधोमध एक सुंदर असं झुंबर लटकवलेलं होतं. सगळ्यांचं खूपच छान वाटत होतं तिला. त्या सगळ्या गोष्टी ती मन लावून बघत होती. युगवीर म्हणाला, फ्रेश होऊन ये, जेवायची वेळ झालेली आहे. तो आधीपासूनच सोफ्यावर रेलून बसला होता. तिचंच लक्षण होतं त्याच्याकडे. शेवटी त्यानेच तिला जेवणाची आणि सोबतच स्वतःच्या उपस्थितीची आठवण करून दिली. तेव्हा तिने होकार मार्तिक मान डोलावली होती. ती रूममध्ये आहे आपल्या. ती इकडं तिकडं बघत काही विचार करत होती. म्हणून त्याने एका रूमकडे इशारा करून तिच्या मनातील प्रश्नाचं उत्तर तिने न मागताच दिलेलं होतं. ती रूममध्ये जाताच बेडवर आडवी झाली. 5 मिनिटे लोळून मग उठून फ्रेश व्हायला गेली आणि कपडे चेंज केले. निघतानाच आंघोळ केली होती तिने, म्हणून तिने आता काही आंघोळ केलीच नाही. तयार होऊन ती हॉलमध्ये पोचली. तिथे जे दिसलं ते बघून तिचे डोळेच मोठे झाले होते. ती रूममध्ये जाताना युगवीर तेथे बसलेला होता. आताही तेथेच होता म्हणा, पण शुभांगी त्याच्या मांडीवर एका बाजूला पाय सोडून त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकून बसलेली होती आणि त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर होते. दोघेही खूपच हावरटासारखं किस करत होते. ते दृश्य बघून एका वेळी राग, आश्चर्य, दुःख या सगळ्या भावना तिच्या डोळ्यात दिसतच होत्या. काय विचित्र माणूस आहे ना हा. बायकोसोबत हनीमूनला येऊन गर्लफ्रेंड सोबत चाडे करत बसलेला आहे हा. नक्की माझ्यासोबत हनीमूनसाठी आलेला आहे की तिच्यासोबत आहे, मला सुद्धा कळालं नाही.
बायकोसोबत हनीमूनला आल्यानंतर असं कोणी गर्लफ्रेंडला घेऊन येतं का? असे बरेच विचार तिच्या डोक्यात चालूच होते. असे बरेच प्रश्न तिला पडलेले होते. तिने लगेच सगळे विचार झटकले आणि मोठमोठे पाऊल टाकत त्यांच्यापर्यंत पोचली होती. सायली म्हणाली, काय चालू आहे तुमचे इथे? तिने खूपच रागात त्यांना विचारलं. युगवीर म्हणाला, दिसत नाही आहे का तुला? त्याने उत्तर न देता उलट तिलाच प्रश्न विचारला, तेही वैतागून. त्याला वाटलं होतं तिला आंघोळ वगैरे करून यायला थोडा वेळ लागेल, पण ती तर लगेच आली होती, म्हणून वैतागलेला होता तो सुद्धा. सायली म्हणाली, ही इथे काय करत आहे? तिनेही त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत विचारलं होतं. युगवीर म्हणाला, जे तू बायको असून करत नाही ना, ते ती करतीया. तुला काही प्रॉब्लेम आहे का ग? त्याने तिला टोमणा मारला. सायली म्हणाली, पण म्हणून तुम्ही माझ्या डोळ्यांसमोर? ती बोलता बोलता गप्प झाली होती. शब्द सुचत नव्हते तिला काय बोलावे म्हणून. युगवीर म्हणाला, का हे बघून त्रास होतोय का तुला? मग तर बाकी सगळं तुझ्या समोरच करायला जास्त मजा येईल मला. तो खुणशी स्माईल करतच म्हणाला. ते ऐकून तिला खूपच वाईट वाटत होते. हृदयांची धडधड वाढलेली होती तिची आता. ती काहीच बोलली नाही. कोणती स्त्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईंसोबत बघूच शकत नाही. तो तर चक्क तिच्या समोर गर्लफ्रेंड सोबत सगळं करणार होता. युगवीर म्हणाला, चला मग बेडरूम मध्ये जाऊया. चांगल्या कामात उशीर कशाला करायचा? तो सायलीकडे एक नजर टाकून पुन्हा शुभांगीला जवळ ओढतच म्हणाला होता. त्याला असं वागताना काहीच वाटत नव्हतं, पण आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईंच्या मिठीत बघून तिला खूपच त्रास होत होता. डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झालेली होती तिच्या. आता इथे थांबून हा तमाशा बघणं तिच्याने होणारच नव्हतं. ती तिथून जाण्यासाठी वडलीच होती की. युगवीर म्हणाला, इथून जाण्याची हिंमत सुद्धा करू नकोस तू. तो ओरडूनच तिला म्हणाला आणि ती जागेवर थांबली होती. कम, इथेच बस. तो शेजारच्या सिंगल सोफ्यांकडे इशारा करत म्हणाला होता. ती घाबरतच तेथे जाऊन बसली होती. कपाळांवर घाम आणि डोळ्यात पाणी होतं तिच्या. युगवीरच्या या वागण्यामुळं शुभांगी ही जाम खुश झालेली होती. तिला खूप आनंद झालेला होता. तिनेही युगवीरच्या वागण्याचा खूप फायदा घेऊन सायलीला त्रास द्यायचं ठरवलेलंच होतं. सायलीकडे पाहून तिने खुन्नसी स्माईल केली. शुभांगी म्हणाली, हे बेबी, सोड ना तिला. कंटिन्यू कर ना तू. आय कॉन्ट वेट. शुभांगी खूपच लाडात येऊन युगवीरच्या ओठांवर हळुवारपणे अंगठा फिरवत म्हणाली होती. युगवीरने एक नजर सायलीवर टाकून शुभांगीच्या आदेशांचं पालन करायला सुरुवात केली. दोघेही खूपच आक्रमकपणे एकमेकांच्या ओठांवर तुटून पडलेले होते. ते दृश्य सायलीकडून बघवत जात नव्हते. तिला बघवल्या जातच नव्हतं. तिला कसं तरी होत होतं, म्हणून ती खाली मान घालून बसली होती. तिला तसं बघून युगवीर आणि शुभांगीचा जास्तच उत्साह वाढत होता. शुभांगीने फ्लो मध्ये त्याच्या शर्टचे वरचे 2 बटन मोकळे केले. तेवढ्यातच त्याचा सुद्धा फोन वाजला होता. त्याने लगेच शुभांगीला थोडं बाजूला करून खिशातून मोबाईल काढला. त्याच्या मोबाईलवर फोन आलाय म्हणजे जास्तच महत्वाचा कॉल असेल हे त्यांच्यासोबत शुभांगीला सुद्धा माहीतच होतं. म्हणून तीही लगेच त्याच्या मांडीवर उठली. मग तो त्या दोघींपासून लांब जाऊन फोनवर बोलत होता. असंही तो काही सगळं सायलीच्या समोर करणारच नव्हता. फोन आला म्हणून त्याला फक्त बहाणा भेटलेला होता आता. फोन आला नसता तरी तो किस पर्यंतच थांबणार होता. पुढे जाणारच नव्हता. उगाच तिला चिडवत होता तो. समोर सगळं करतोय सांगून तिला त्रास द्यायचा होता त्याला हवं तसं ती त्याच्या जाळ्यात अडकलेलीच होती म्हणा आता. तो मोबाईल घेऊन बाजूला गेला आणि तिथे सायली सोबत शुभांगी एकटीच होती. शुभांगी म्हणाली, कुठे जातेस ग तू आता? मला तुझ्याशी बोलायचं आहे. सायली उठून तिच्या रूम मध्ये जातच होती की तेव्हा शुभांगीने तिला अडवलेलंच होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.